मुलगी घरी काय जाण्यासाठी गेली ती कुरकुऱ्याचं पुढे त्याने घरात तिच्यावरती जबरदस्ती केली, करून टाकले, तिचं हात पाय बांधले आणि तिच्या शरीरावर गेला केला आणि तिला नाव आहे भीमनगर येथे राहतो आणि दुकान आहे त्याने किराणा दुकानातलं सामान तिला खाण्यासाठी तिला आणायला गेल्यावरती त्याने घरात बोलवून तिच्यासोबत शारीरिक संबंध केले आणि तिला इजा पोचवली. नंतर तुम्ही काय केलं? नंतर आम्ही घरी आली ती घरी आल्यानंतर तिचा चेहरा बघून मी तिला विचारलं, बाळा तुला काय झालंय, काय होतंय? तर मग मला इथं दुखतंय. मग तिला बऱ्याच वेळाने मी तिला ते विचारल्यानंतर मग तिने मला सांगितलं की मला इथं दुखायला लागले. मग मी घरी आल्यानंतर तिने कपडे काढून बघितलं तर मग मला ते वेगळं वाटलं. मग तिला मी विचारलं, बाळा असं कसं काय झालं, कधीच नाही झालं काय झालंय तर काय लागलंय का, कुठे गेलते का? तर ती म्हणली मग मी परत लय प्रश्न विचारल्यानंतर मग मला तिने सांगितलं की मग दुकानला गेल्यानंतर त्या अशोक दादांनी मला घरात नेलं आणि माझे कपडे काढले. कपडे काढून माझं तोंडावरती बांधलं, हात बांधले, माझे कपडे काढून माझ्या अंगावरती हात फिरवला आणि मला जबरदस्ती तिथं ना हात लावायचं तिथं पण हात लावला. पोलीस कंप्लेंट वगैरे केली? पोलीस कंप्लेंट केली आणि कोल्हापूर पोलीस स्टेशन. राहायला कुठं आहे तो व्यक्ती? तुळजापूरमध्ये भीमनगरमध्ये येत असताना त्याची बायको मला म्हणाली तू इथं ये माझ्याजवळ बसतो. मला तिने जवळ बसवलं. त्यांनी मागं पण असंच केलं होतं, तू काय केस करायला जाऊ नको. मी त्याला सांगितलं होतं समजावून तू असं काय करू नको, मी तुझ्या पाया पडते, केस करायला जाऊ नको. मी ही घटना त्याच्या बायकोला पण माहीत होती की त्यांनी पण अगोदर असं खडींना हात लावले, कपड्यावर करून टी शर्टवर करून छातीत हात लावले असं मला येत असताना सांगितलं. ही काय चांगली गोष्ट नाही, इज्जत जाते, जाऊ नको तू केस करायला, मी तुझ्या पाया पडते अशी म्हणाली. मी ही गोष्ट तिला माहिती होती तर तिनं आम्हाला घरात सांगायचं, सगळ्यांना तिच्या मुलांना सांगायचं. परत ही घटना घडली नसती, तिनं असं घडली. म्हणजे कारणीभूत ते घरातले हे आहेत असं ह्या गोष्टीला कारणीभूत घरातले पण आहेत. मुलगा पाया पडत होता, केस करायला जाऊ नको, आपण घरातल्या घरात काढायला काय सजा होती ते इथंच देतो की काय जाऊ नका असं सगळेजण त्यांच्या घरातले मानत होते. मग ही गोष्टी सगळ्यांना माहीत होते ना ते आरोपी आहे. मग त्यांनी का नाही त्याला सांगितलं सगळ्यासमोर की ह्याने असं केलं? मी आतापर्यंत झालंच नाही. दर्शक हो, ही घटना आहे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी असलेल्या तुळजापूर या आई तुळजाभवानी मातेच्या शहरातील माणुसकीला काळी फासणारी ही घटना घडलेली आहे. तुळजापूर शहरात रहिवासी असणारा शरणात कदम हा नराधम हा राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यसेवेतून चालक पदावरून सेवानिवृत्त झालेला आहे. याने यापूर्वी देखील अनेक बालिकांबरोबर अशी कृत्य केलेली चर्चा सदर परिसरामध्ये ऐकायला मिळत आहे आणि हा सर्व प्रकार त्याच्या कुटुंबियांना देखील माहीत असल्याचेही जाणवते. कारण आपण पाहिलेले आहे की पीडित मुलीच्या आईनेही त्याच्या आरोपीच्या पत्नीला ही घटना माहीत असल्याचे नमूद केलेले आहे. पूर्णपणे याची चौकशी झाली पाहिजे आणि आरोपीला फासापर्यंत लटकवले पाहिजे. यासाठी पोलिसांनी सखोल चौकशी करून यावर कारवाई करण्याची गरज आहे. परंतु अनेक पोलीस हे दबावाला बळी पडून कारवाई करण्यास धजावत नाही. परंतु आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने या प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्याचे तसेच तुळजापूरचे पोलीस हे सक्षमपणे कारवाई करतील ही अपेक्षा आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC 37 न्यूज, उस्मानाबाद.